नमस्कार. आपण पुन्हा लाईव्ह आलो आहोत. बेसिकली काहीतरी टेक्निकल इश्यू झाला. मला थोडा आवाज ब्रेक होत होता. त्यामुळे आपण ऑफलाईन गेलो. आपण आता पुन्हा विराजसला लाईव्ह हे करूया, रिक्वेस्ट सेंड करूया. हाय विराजस, मी रिक्वेस्ट सेंड केलेली आहे. येस. हाय, हॅलो अगेन. हाय हाय हाय. येस. विराजस, मला सांग, आतापर्यंत तू जे कॅरेक्टर्स स्केच केले ॲज अ युअर अ रायटर, तुझा फेवरेट कॅरेक्टर कोणतं होतं? किंवा डिफिकल्ट म्हण, किंवा मजा आली जे करताना? आय थिंक आता आमचं शेवटचंच आहे, द लेटेस्ट वन ऑफ द लेटेस्ट प्लेस दॅट वी हॅव कम आउट विथ. त्याचं नाव मिकी असं आहे आणि त्याला खूप अवॉर्ड्स आणि नॉमिनेशन्स वगैरे आहेत. इनफॅक्ट इंडियातलं जे सगळ्यात मोठं प्रेस्टिजियस अवॉर्ड सेरेमनी जे असते, महेंद्र एक्सलन्स इन थिएटर अवॉर्ड्स, मेटा ज्याला म्हणतो, त्याचे उद्या रिझल्ट लागणार आहेत आणि त्याच्यासाठी वी हॅव अरे वा. ऑलमोस्ट 11 नॉमिनेशन्स त्या याच्यात. ऑल द बेस्ट, ऑल द बेस्ट फॉर दॅट. थँक्स थँक्स सर. त्यातलं जे माझं कॅरेक्टर आहे, दॅट्स वन ऑफ द मोस्ट चॅलेंजिंग सॉर्ट ऑफ कॅरेक्टर्स दॅट आय हॅव एव्हर हॅड. कारण तो एक 67 वर्षाचा रेसिस्ट चिडका म्हातारा माणूस आहे, विच वा, इज इंटरेस्टिंग. प्रॉब्ली द ऑपोजिट ऑफ हू आय एम, अपार्ट फ्रॉम आय थिंक द ग्रम्पी मॅन थिंग. अच्छा. तीच मजा असते आय गेस. आपण आपल्यापेक्षा फार वेगळं काहीतरी उभं करण्याची, किंवा मला असं वाटतं ते कलाकाराची ती तेच एक टॅलेंट असतं, मी म्हणेन रायटरचं, की ते असे कॅरेक्टर्स उभे करायचे. आणि या असं कोणतं कॅरेक्टर आहे जे तुला करायला आवडेल, किंवा तुझ्या मनात आहे की जे हे मला निभवायचंच आहे? आय थिंक किस्सा असा झालाय की द वन थिंग दॅट आय ऑलवेज वॉन्टेड टू बी, म्हणजे लहानपणापासून, की असं असतं ना की आपण लहानपणी कुठलं कॉस्ट्युम घालून करतो वगैरे. तर तसं जर माझं बघितलं तर आय स्टार्टेड माय जर्नी इन थिएटर विथ दॅट कॅरेक्टर. त्यामुळे आता आय डोंट हॅव एनिवेअर टू गो, बिकॉज आय वॉज अ बिग ह्यूज वॉज काय स्टील आय एम अ ह्यूज चार्ली चॅप्लिन फॅन. अच्छा. आणि आय वॉज ब्रॉटअप ऑन चार्ली चॅप्लिनच्या सगळ्या फिल्म्स. आणि मी 2 वगैरे वर्षाच्या असल्यापासून इथं मिशी लावायची आणि कुठली मिळेल ती टोपी आणि काठी घेऊन चालायचं वगैरे, असं मी दिवसेंदिवस करायचो आणि मला सगळ्या फिल्म्स त्याच्या पाठ होत्या. आणि दॅट इज वन ऑफ द रिझन्स आमचा नाटकाचा ग्रुप फॉर्म झाला, कारण आम्ही सगळ्या वेगवेगळ्या संस्थांकडनं काम करत होतो. आणि सूरज पारसनीस जो माझा मित्र आहे, त्यांनी एक लहान मुलांसाठी नाटक बसवलं होतं, वी वॉन्ट चार्ली नावाचं, ज्याच्यामध्ये मी चार्ली चॅप्लिनचं ट्रॅम्पचं काम करत होतो. की हे हे त्याची ह्या वेळेला तुझं वय काय होतं? आय मस्ट हॅव बीन 12वीत वगैरे असेल मी, म्हणजे 17 वगैरे वर्षांचा असताना. हां, 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 हां. आणि आणि सगळी यंग मुलं होती, त्यामुळे वी डिड ऑल दोज अॅक्रोबॅटिक्स, म्हणजे कोलांटेवड्या, जम्प्स, फॉल्स, स्टंट्स, हे सगळं करून ते नाटक होतं पूर्ण त्या कॉस्ट्युम मध्ये. आणि वेडेपणा असायचा, त्यामुळे आयुष्यभराचं गोल माझं सुरुवातीलाच झालं. त्यामुळे आय डोंट नो वेअर टू गो नाव, बिकॉज दॅट इज माय अच्छा. ऍब्सोल्यूट ड्रीम ऑफ अ कॅरेक्टर टू प्ले. आणि द कन्सेप्ट वॉज की एक लहान मुलगी असते आणि तिला चार्ली चॅप्लिन आवडत असतो आणि तिला त्याला भेटायचं असतं. अँड देन सडनली नोबडी नोज हाव चार्ली चॅप्लिन एंटर्स द पिक्चर. आणि मग काय 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 होतं, असं ते 2 अंकी नाटक होतं आणि त्याच्यात आय प्लेड द लिटल ट्रॅम्प. छान. अम, अजून अच्छा, तू मला सांग, म्हणजे तू जेव्हा कॅरेक्टर प्ले करतो बेसिकली ऍक्टिंगसाठी, तू काही प्रोसेस आहे की ती तू फॉलो करतोस, किंवा एक असं पर्टिक्युलर स्टडी असतं, किंवा तू काय, मी पाहिलंय काही लोक कॅरेक्टर लिहितात स्वतः, की बॅक स्टोरी किंवा काय, तसं काही प्लॅन आउट? नाही नाही, ऍब्सोल्युटली माझं दॅट्स वन ऑफ द आयरनीज ऑफ माय लाईफ. कारण मला खऱ्या आयुष्यात खूप प्लॅनिंग करायला आवडत नाही. आय जस्ट गो बाय द फ्लो. पण वेन आय एम वर्किंग तेव्हा मात्र
आय नीड एव्हरीथिंग टू बी रिटन डाऊन ऑन पेपर. त्याशिवाय मला काम करायला आवडत नाही. म्हणजे इव्हन जेव्हा मी डिरेक्ट करत असतो तेव्हा माझं खूप पेपरवर्क ऑलरेडी झालेलं असतं. जेव्हा मी काही लिहिणार असतो तेव्हा ऑलरेडी बिफोर आय इव्हन स्टार्ट टू राईट द स्क्रिप्ट माझं खूप लिहून झालेलं असतं इन टर्म्स ऑफ स्केलेटन्स, प्लॉट आउटलाईन्स, कॅरेक्टर स्टडीज वगैरे वगैरे. तसंच इट्स अ सेम वेन इट कम्स टू ऍक्टिंग. माझा बेस स्वतःचा स्क्रीन रायटिंग असल्यामुळे आय ऑलवेज अप्रोच द स्क्रिप्ट फर्स्ट. आणि आम्हाला एक इंटरेस्टिंग ब्रेकडाऊन मी एका ठिकाणी वाचलं होतं, ते मला करायला आवडतं वेन इट कम्स टू कॅरेक्टर ब्रेकडाऊन, की आपण हे मान्य करायचं की व्हॉट एव्हर द रायटर थिंग्स दॅट्स द थिंग दॅट यू हॅव टू प्ले. आणि त्याला जर तुम्ही खूप इंटरप्रेट नाही, पण रायटरने असं लिहिलं पण मी असं करतो वगैरे असं केलं तर मे बी तुमचं काम चांगलं होईल, बट इट नेव्हर सर्व्हिस द बिगर पिक्चर. राईट. आणि रायटर डिरेक्टरचं बॅकग्राऊंड असल्यामुळे आय ऑलवेज थिंक ऑफ द बिगर पिक्चर फर्स्ट रादर दॅन माझं काम, माझा सीन. त्यामुळे इट्स ऑलवेज माझं ह्या बिगर पिक्चरमध्ये आता काय युटिलिटी व्हॅल्यू आहे. कारण वेन आय एम डिरेक्टिंग म्हणजे सगळ्यात जास्त मला राग येतो जेव्हा काहीतरी ठरलेलं असतं की इथून इथे यायचं आणि हा डायलॉग बोलायचा आहे कारण मला टू शॉट लावायचा आहे, आणि द ऍक्टर सेज नो, की मला मोटिवेशन कळत नाहीये की माझं कॅरेक्टर तिथं का चालेल. तर दॅट ऑलवेज ड्राइव्हज मी नट्स. इट्स युअर जॉब टू फाइंड द मोटिवेशन टू डू व्हॉट द ब्लॉकिंग नीड्स यू टू डू. कारण वेन यू आर इन फ्रंट ऑफ अ कॅमेरा एव्हरीबडी इज टेलिंग द सेम स्टोरी. It's not just you and your acting and your dialogue delivery. It's the cinematographer's framing, it's the director's blocking. हे सगळंही तुम्ही गृहीत धरून हे सगळ्याचा वापर करू शकला पाहिजे. त्यामुळे मी कुठलंही स्क्रिप्ट मिळालं की आय ऑलवेज डू दीज 3 थिंग्स. एक कॉलम असतो ज्याच्यामध्ये आय जस्ट राईट व्हॉट द कॅरेक्टर हॅज बीन डिस्क्राइब्ड एज. कारण ते रायटर काहीतरी इंटेन्शनने लिहितो की हे कॅरेक्टर असं दिसतं, हे असं आहे, एव्हरीथिंग हॅज बीन चोजन फॉर अ रिझन, की हे असं चालतं, हे करतं वगैरे वगैरे. थ्रू आउट द स्क्रिप्ट जिथे जिथे डिस्क्रिप्टर आलेत कॅरेक्टरचे. सेकंड कॉलम मध्ये आय राईट डाऊन व्हॉट द कॅरेक्टर सेज अबाउट हिमसेल्फ ऑर हरसेल्फ, की थ्रू आउट द हे की अरे मला हे करायला आवडतं, किंवा अशा डायलॉग्स मधनं स्वतःबद्दल ते कॅरेक्टर काय काय रिव्हील करतात. राईट. आणि द थर्ड कॉलम आय डिसाइड टू राईट त्या कॅरेक्टर बद्दल इतर कॅरेक्टर्स काय रिव्हील करतात थ्रू आउट द प्ले. कितीही बेसिक असलं तरी की अरे तो ना असंच आहे, तो कधीच वेळेत नाही, असं व्हॉट एव्हर, एनी थ्रू अवे सेंटेन्स व्हॉट एव्हर. आणि मग ह्या 3 गोष्टींचा विचार करून देन आय ट्राय टू फाइंड मायसेल्फ इन दॅट रोल, की हे इंटेन्शन आहे, ह्या सगळ्या गोष्टी आल्या पाहिजेत, आणि व्हॉट आर द क्वालिटीज इन मी दॅट आर सॉर्ट ऑफ लाईक दिस. कारण तू कॉपी समजेल किंवा मग ते सस्टेन कधी होत नाही. कारण शूटिंग खूप ऑड असतं. तुम्ही पहाटे उठून असं शूट करू शकत असता, रात्री उशिरा शूट करू शकत असता, कधी कधी बॅक टू बॅक शूट्स असतात तुमचे. त्यामुळे यू कांट जस्ट मेक अ होल कम्प्लिटली फेक आयडेंटिटी अँड देन होप की या सगळ्या पावसात दिवसात जसं शूट असेल त्याच्यात मी ते मेंटेन ठेवते. सो इट्स ऑलवेज इझियर टू फाइंड युअर सेल्फ इन दोज डिटेल्स, की हा हे असं मी करतोय, तसं मी करतोय, अँड देन प्ले दॅट व्हर्जन ऑफ युअर सेल्फ, दॅट मूड ऑफ युअर सेल्फ इन दॅट कॅरेक्टर. तर माझं युजली अप्रोच असतात. आणि या दॅट्स बेसिकली माय मेन होमवर्क कुठलंही स्क्रिप्ट आल्यावरती पहिले. राईट. आता तू म्हणालास की इतक्या तासांचं शूट असतं, कधी कधी अर्ली मॉर्निंग असतं, तर आता सध्याचं स्केड्यूल काय? मी पाहिलंय तू खूप बिझी असतोस आणि कट टू कट स्केड्यूल आहे. तर आता बिकॉज ऑफ द नॉर्म्स ऑफ आवर इंडस्ट्री आम्हाला गणपती विशेष एपिसोड करायला लागले, विच वॉज नॉट ओरिजिनली इन द प्लॅन. आणि त्यामुळे देर इज अ थिंग कॉल्ड अन एपिसोड बँक, की म्हणजे तुमचे ऑलरेडी शूट करून एडिट झालेले किती एपिसोड आहेत तुमच्याकडे. कारण एकदा टेलिकास्ट व्हायला लागलं की तुमच्या 1.5 2 दिवसाची कामं एका दिवसात 20 मिनिटात संपत असतात की तुम्ही घेतली. सो कितीचा बफर आहे तुमच्याकडे, तर ती बँक जास्ती आता ठेवण्यासाठी, सो दॅट इन दिस अनसर्टन टाइम्स दॅट वी आर लिव्हिंग इन, गॉड फॉरबिड पण काही झालं कोणाला कोरोना रिलेटेड ऑर व्हॉट एव्हर, आणि इफ यू हॅव टू हॉल्ट शूटिंग फॉर अ व्हाईल, असं होऊ नये की सिरियल थांबायला लागेल. तर त्यासाठी वी आर वर्किंग सुपर डुपर हार्ड. त्यामुळे आम्ही साधारण शूट माझं 7:30 किंवा 8:30चा कॉल टाइम असतो माझा. सो आय हॅव टू रीच देअर बाय लाईक 7:38 आणि वी फिनिश शूटिंग ऍट लाईक 10:30 इन द नाईट ऑन ॲव्हरेज. ऑलमोस्ट फुल डे, होल डे यू शूट. फक्त ऑलमोस्ट जास्ती म्हणजे इट्स लाईक 13-14 hours एव्हरी डे. आणि आम्ही खूप लांब शूट करतो, त्यामुळे इट्स अन आवर टू द सेट अँड आवर बॅक फ्रॉम द सेट. त्यामुळे डिनर टाइम इज 11:30-12.
रात्री. बापरे. आणि खूप हेक्टिक नाही, असतं. लोकांना दिसताना छान सगळं स्क्रीनवर दिसतं की छान चाललं, पण याच्या मागची किती मेहनत आहे. नाही, आणि खूपच मेहनत असते. आणि ऍज अन ऍक्टर आय कॅनॉट कंप्लेन ऍट ऑल, कारण ट्रू. बाकीचा क्रू हा रोज हेच करत असतो. म्हणजे मला माझं शूटिंग ज्या दिवशी असतं त्या दिवशी जाता येतं, आणि ऍक्टरला नेहमीच खूप छान ठेवतात की मध्ये मध्ये बसता येतं. हा जरा हा. ऊन वगैरे असलं तर लगेच छत्री धरली जाते, कारण वी आर द फेस ऑफ द शो, आणि आम्ही जर खराब दिसायला लागलो तर दॅट रिफ्लेक्ट्स बॅडली ऑन द शो. पण बाकीचे राईट. तसेच पुन्हा पावसात चिखलात दिवस रात्र तिथं काम करून बिचारे करत असतात. त्यामुळे यू कांट कंप्लेन, दॅट्स एव्हरीबडी सो सिटिंग फॉर स्वीट ऑफ 14 यू hours की एव्हरी डे. हा. ओके. तर बेसिकली तुझा स्केड्यूल हा एवढा टाईट आहे, आणि मला सांग, पण मग सेटवर काहीतरी छान गमतीदार मज्जा वगैरे तुम्ही करतच असाल, बिकॉज दिवसभर तिथे असतात आणि इतकी मेहनत करत असतात, तर मग थोडा एक विरंगुळा म्हणून तर या आम्हाला एक ऍब्सोल्युटली. छोटे मोठी मजा सांग. आणि सेटवरचा सगळ्यात खोडकर कोण असेल, किंवा कोण आहे जो प्रँक करत असतो? एक खूप चांगली गोष्ट म्हणजे आमचे प्रोड्युसर्स, आमचा डिरेक्टर, आमचे असिस्टंट्स हे साधारण सगळेच यंगस्टर्स आहेत. म्हणजे एव्हरीवन इज इन दर लाईक अर्ली 30s किंवा लेट 20s. त्यामुळे इट्स अ व्हेरी यंग टीम. त्यामुळे सगळे एका वेव्हलेंथवरती असतात. एव्हरीबडी वॉचेस द सेम शोज, एव्हरीबडी हॅज द सेम रेफरन्सेस. त्यामुळे फ्रेंड्स मधलं ते आठवतंय का, किंवा अशा खूप हा. डिस्कशन्स सेटवरती होत असतात. ऍज आय हॅव सेड, गौतमीला मी खूप वर्ष ओळखतोय, त्यामुळे वी हॅव दॅट टू ड्रॉ फ्रॉम. आता आमचा अजून एक मित्र डॉक्टर सुयशचं काम करणारा अक्षय कुलकर्णी, हाही आमच्याच नाटकाच्या ग्रुपचा आहे. त्याच्यावर मी कधी काम नव्हतं केलं, पण त्याला मी डिरेक्ट केलंय अनेक वेळा. त्यामुळे आमचा साधारण पुण्याचाच हळूहळू ग्रुप इथं फॉर्म होतोय असं वाटत असतं. पण वेन इट कम्स टू सगळ्यात खोड्या कोण काढतं किंवा सगळ्यात मिस्चिव्हस कोण आहे, हँड्स डाऊन विचारही न करता इट हॅज टू बी वन ऑफ द फोर मामास. कारण ते अच्छा. चौघं सेटवरती असले की धुमाकूळ असतो. त्यांचं स्वतः बाय देअर ओन ऍडमिशन ते मजा करायला येतात आणि फावल्या वेळात ऍक्टिंगही करतात थोडीशी. त्यामुळे कारण ते दिग्गज आहेत, त्यांनी एवढी वर्ष केले, त्यांच्यासाठी तर ते ती पण मज्जाच आहे त्यांच्यासाठी ऍक्टिंग आणि करणं. एवढी वर्ष त्यांनी एकत्रही काम केलंय. सो देअर लाईक फास्ट बरोबर आहे. फ्रेंड्स ऑफ इच अदर. आणि राईट. आणि सिनियर असल्या कारणाने ते अर्थात अर्थात. पण म्हणजे आमच्यापेक्षा कधी कधी डिरेक्टरचा ओरडा ते जास्ती खातात, कारण खूप मस्ती करत असतात चौघे. आणि त्यामुळे सगळे हसत असतात सेटवरती, कुणालाच फार काम करावं असं वाटत नाही. गप्पा, किस्से, खोड्या हे ते असले की खूप एखादा चालतं. किस्सा एखादा किस्सा काही असेल सेटवरचा? मामांचे बरेचसे किस्से आहेत की जे पोलाइट सोसायटीमध्ये मी सांगू शकत नाही. अरे, नाही नाही, पण असा कारण कोणता तरी असेलच, आय एम अं, शुअर की एक आम्हाला सर्वांना देर इज ऐकायला आवडेल. अ लॉंग रनिंग किस्सा जो माझ्या आणि गौतमीचा आहे. आम्ही दोघंही आमच्या नाटकाच्या ग्रुपमध्ये एका गोष्टीसाठी खूप फेमस आहोत. आम्ही दोघंही खूप फास्ट बोलतो आणि त्यामुळे आमचे डायलॉग फंबल होतात कधी कधी, आणि हे एकमेकांना माहिती आहे. आणि आम्ही एकत्रही काम केलं असल्यामुळे तेव्हा आमचे मित्र कोण किती वेळा फंबल करतं ह्याच्या बेट्स लावायचे, की मी जिंकणार का अच्छा. गौतमी जिंकणार. आणि त्यामुळे एकत्र सीन असल्याने एकाने फंबल मारला की दुसऱ्याला हसूच येतं, कारण दिस इज लाईक अ 6-7 year old जोक जो अजूनही आमचा चालू आहे. आणि राईट. होतातच, फंबल होतातच. तर आम्ही एकदा नाटक करत होतो. आय थिंक इट वॉज आवर द फर्स्ट टाइम वी ऍक्टेड टुगेदर, साधारण एक 5 वर्षांपूर्वी. पैगाम नावाचा एक शो होता ज्याच्यामध्ये वी प्लेड हजबंड अँड वाईफ. आणि त्याच्यात एक खूप अवघड डायलॉग होता माझा, आणि काहीतरी मेंटल ब्लॉक आलेला. आय जस्ट कुड नॉट से दॅट डायलॉग विदाउट फंबलिंग. आणि इट वॉज अ रन ऑन सेंटन्स एकतर. सो इट वॉज समथिंग लाईक, आमच्या ऑफिसच्या बाहेरच्या दगडी भिंतीवरच्या रातराणीच्या वेलीचा जेव्हा सुगंध येतो तेव्हा पौर्णिमेच्या चंद्राचा अभाव, काहीतरी समथिंग लाईक दॅट. आणि हे द हे लाईन जस्ट स्वतःच स्टॉप. टंग ट्विस्टर आहे. हा. एक्झॅक्टली. आणि त्यामुळे ते नेहमी नेहमी तिथे प्रॉब्लेम व्हायचा. आणि एक असा दिवस आला की मी हे सगळे शब्द क्लिअरली क्लॅरिटीने बोलायचो की असं असं असं, आणि शेवटचा शब्द विच वॉज आर्ग्युएबली द मोस्ट इझी शब्द, की ते त्यांनी सांगितलं होतं, इथे जाऊन फंबल व्हायचो. म्हणजे ते सगळं रात्रणीचा सुगंध दगडी भिंतीवरच्या अमुक 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 करून, आणि माझ्या डोक्यात समोर रायटर माझ्या डोक्यामध्ये तो म्हणाला होता असं यायचं, पण डायलॉग होता सांगितलं होतं.
सो एज टू मिक्स द टू अँड से मंगितलं. आणि देर वॉज अन एंटायर डे तो रात्राणीचा डायलॉग आय जस्ट कुड नॉट स्पीक. म्हणजे आधी लोक हसली, मग चल चल आता ठीक आहे चल पटकन, मग कन्सर्न झाली की तू 10 मिनिटं थांब, मग अर्ध्या तासाच्या ब्रेक नंतरही ते होईना. आणि लिटरली 2 दिवसांनी प्रयोग होता. एव्हरीवन वॉज लाईक हा डायलॉग माती खाणार आहे. आणि थँकफुली तो स्टेजवरती नाही झाला. आणि आफ्टर ऑल दिस इयर्स परवा आता काल का परवा जो टेलिकास्ट झाला एपिसोड, त्याच्यामध्ये मी गौतमीकडे बघूनच परत रात्राणीबद्दलच डायलॉग होता माझा मोठा. आणि इट वॉज लाईक देजावू, लाईक नॉट अगेन परत रात्राणी नाही. आणि तिथेही मी परत फंबल व्हायला लागलो. तिथे मात्र आम्ही 10-15 मिनिटं सीन थांबून हसत होतो की रात्राणी माझ्या आयुष्यात आली आणि गौतम समोरच खरं रात्राणी काय पिछा सोडत नाहीये. नाही. ओके, मला सांग मग आता, एक सेकंड, माझी लाईट इथे कमी होतीये. जस्ट मूव्ह. ओके, मला सांग घरात आता बेसिकली तुझ्यावर सगळ्यात जास्त इन्फ्लुएन्स आत्ता सध्या कोणाचा आहे, किंवा कोण आहे जे यु नो तुला सपोर्ट ऑब्व्हियसली सगळेच करत असतील, बट एक असतं ना की मागे लागणं की आता हा हे झालं का ते झालं का वगैरे, अपडेट्स घेणं, असं कोण करतंय सध्या? थँकफुली तसं माझ्या कोणीच मागे लागत नाही, कारण खूप आधीपासून ह्याच्यात मी काम करतोय त्यांना माहितीये. त्यामुळे मी माझं काम चोख करतो. याच्यावरती माझ्या घरच्यांचा सगळ्यांचा भरोसा आहे, विश्वास आहे. विश्वास आहे. आणि मजा अशी होते की बाबा माझी रोज सिरियल बघतो. आई पहिल्यांदाच असं झालंय की आई कुठली तरी मराठी सिरियल रोज फॉलो करते. त्यामुळे हे पहिल्यांदाच घडतं की मला विचारतात की आज सेटवरती काय झालं, आज काय किस्सा झालंय, कुठला सीन झाला, किंवा त्याचा फीडबॅक रोजच्या रोज मिळतो. हे फार माझ्याबरोबर कधी घडलं नाही, कारण एरवी मी नाटकांमध्ये काम करायचो. सो रोज आल्यावरती नाटकाचा प्रयोग बघितला की साधारण प्रयोग कसा झाला या पलीकडे काही बोलायला लागायचं नाही. पण सिरियल इज अन अनएंडिंग फॉर्मॅट, त्यामुळे रोज नवीन किस्से, रोज नवीन एपिसोड असं असल्यामुळे इट्स व्हेरी फन टू सी माय पेरेंट्स अँड माय ग्रँड पेरेंट्स ऑलवेज की हा सीन चांगला झाला बरं का. आणि जो आम्ही ऍक्च्युली एक महिनाभर आधी शूट केलेला असतो, आणि अरे हा राईट तुम्ही अजून तेच बघताय नाही का. आणि आय नो की स्टोरी खूप पुढे गेलेली आहे खूप पुढे त्याच्यानंतर, निघून गेले. किंवा त्या गोष्टीवर एक्साइट होतात त्याचा काही उपयोग नाही होणार आहे, बिकॉज देर इज गोइंग टू बी अ प्रॉब्लेम दॅट इज गोइंग टू अकर नेक्स्ट वगैरे असं. मग तुझ्या तोंडून कधी असं निघतं का की ते रिव्हील करता येतं की अरे नाही हे आता पुढे असं नाही? नेवर नाही. नेवर Never. नो स्पॉयलर्स. कारण नो स्पॉइलर्स. माझी आई इज नोटोरियस फॉर स्पॉयलर्स. आणि तिने तिची प्रत्येक सिरियल माझ्यासाठी अशी खराब केलेली आहे. त्यामुळे आय नो व्हॉट इट फील्स टू बी लाईक ऑन द रिसिव्हिंग एंड. त्यामुळे कधीच नाही, नो स्पॉयलर्स ॲट ऑल, नेव्हर एव्हर. सो ऍज अ रायटर आणि डिरेक्टर यू रिस्पेक्ट दॅट स्टोरीचं ते थोडं Yeah, हे yeah, गांभीर्य yeah. किंवा सस्पेन्स असणं. आणि खूप लहानपणी किस्सा काय झाला होता, आय यूज टू डू मॅजिक शोज व्हेन आय वॉज अ किड. माझा पॉकेट मनी कमवायला मी जादूचे प्रयोग करायचो, आणि त्यामुळे त्याचा एक माझ्यावरती इन्फ्लुएन्स आहे. अँड दिस इज Right. ऑलमोस्ट लाईक जादूचा, इट्स लाईक अ मॅजिक ट्रिक ना. वन्स यू रिव्हील व्हॉट्स गोइंग टू हॅपन, इट्स नॉट फन एनी. राईट. तर त्यामुळे त्याचा कुठेतरी तो इन्फ्लुएन्स आहे. कॅन नेव्हर रिव्हील द सिक्रेट. अच्छा, स्पीकिंग ऑफ मॅजिक ट्रिक्स, आम्हाला तू आता काही दाखवू शकतोय का कोणती मॅजिक ट्रिक? आणि ओके, आपण आय यूज यू ॲज अन असिस्टंट. ओके. ओके, देर इज दिस स्मॉल बिट ऑफ पेपर जो आपल्याला सगळ्यात शेवटी वापरायचा आहे. आणि आपण काय करू, आपण तो इथे असा दिसेल अशा ठिकाणी ठेवून देऊ. सो आय वॉन्ट हॅव टू होल्ड इट, पण आय एम नॉट टचिंग. ओके. तर आय वॉन्ट यू टू थिंक बॅक टू युअर स्कूल डेज. यू आर सिटिंग इन द क्लासरूम. ओके. ओके, आणि सगळ्या शाळांमध्ये डू आय नीड टू क्लोज माय आईज? नो. नॉट नाही नाही. हा. इफ यू क्लोज युअर आईज, आय माइट डू समथिंग स्नीकी. राईट. हा. सो इमॅजिन युअर इन युअर चाइल्डहुड क्लासरूम. आणि कुठल्या शाळेत होतीस तू? मी बेडेकर, डॉक्टर बेडेकर विद्या मंदिर. आणि तिथे प्रत्येक क्लासरूम मध्ये ते टिपिकल क्रीम कलरचं डस्टबिन असतं, प्लास्टिकचं. लाईक इमॅजिन दॅट यू आर होल्डिंग दॅट डस्टबिन असं हातामध्ये. जस्ट ऍक्ट विथ मी. बरं. आणि बोर्डवरती देर आर 10 नंबर्स 0 पासून 9 पर्यंत. ओके. ओके, सो आय नीड यू टू पिक एनी 5 नंबर्स अँड पुट देम इन द कचऱ्याची बास्केट.
आणि टेलस आता मी ह्याला हात नाही लावते. सो टेलस व्हॉट 5 अच्छा. नंबर्स इन द बास्केट. 5. 5 येस. टाक ना, असं हाताने टाक. जस्ट पुट इन द बास्केट. 5. 5. अजून 5 नंबर्स लाईक अजून एनी 5 5 नंबर. ओ नंबर्स. हा, ओके एनी ओके, 5 एनी प्लीज. 5 नंबर. 5, 2, 6, 10. 10 नाहीये, 0 आहे आपल्याकडे. ओके, 0 आहे. 0 टू 9. नाही नाही, आय वोंट टेक 0. ओके. 1. ओके, सो 5, अजून 6, एकच. 2, 1. 5, 6, 2, 1, अजून 8. कुठे 8. 8. 5, 6, 2, 1, 8. होल्ड द बास्केट, शेक इट. डू यू वॉन्ट टू एक्सचेंज एनी ऑफ द नंबर्स? नो 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 नो. 5, 6, 2, आय 1, एम 8. गुड विथ. या या 100%. या. Okay, येस now I येस. want you to pick out any 3 numbers from the कचरा पेटी. माझ्या इथे लाईट कमी होत चालली आहे. मी जरा हे करू का, लाईट ची ठीक आहे. व्यवस्था करू? नाही नाही, ओके एवढं ओके होईल ओके. रे. It will take like 2 ओके seconds. ओके ओके. आय कम्प्लीट 5, 6, इट. 2, 1, 8. Take out any 3 numbers. मी सांगू ते नंबर्स? हा, या या. Hold 5, the finger. 5 हातात 5, धर. 5. असं. हा. Because you're saving them from the basket ना. So like hold them in your hand. So 5. ओके. 5, 2 हम्म. and 6. 5, 2 and 6. Are you येस. sure बाकी कचऱ्यात गेले तरी चालतील? हां हां हां. 5, 2 आणि 6. ओके. येस येस. बाकीचे बिचारे 2, 1 आणि 8 गेले कचऱ्यात. हां 5 to 6 हातात पकड. नाव हां. चूज एनी 2 फ्रॉम 5 to 6. 5 to 6 मधले कुठलेही 2. 5, 2. नक्की? 5, 2. येस. 6 100% नको? नाही नाही. 100% टाकून द्यायचा? 100% नको. नाही नाही. स्विच नो? आपल्या आवडीचाच नाहीये. नाही नाही नाही. करेक्ट आहे. टाकून दे कचरा पेटीत. टाकून दिलं. आता एका हातात 5, एका हातात 2 असा पकड. हां हां. आता वन ऑफ द नंबर्स इज गोइंग टू कॉल आउट टू यू. सो पिक ओके. वन फ्रॉम 5 आणि 2. एनी वन यू वॉन्ट. 2. 100% 2 टाकायचा? येस. टाकायचं 100% नाही. टाकायचा? हवाय मला. हवाय मला. 2 टाकायचा 100%? 5. ठीक आहे. 2 हातात ठेव तुझ्या. हां हां. ठेवलाय. 100% ठेवतो. ओके. हो हो. नाव आय वॉन्ट यू टू गिव्ह मी अ फिस्ट बम्प. येस. ओके. होल्ड द हँड. आणि कचऱ्यातनं 5 उचल. ओके. 5 चा तुकडा. हां हां. व्हॉट इज दॅट? दॅट्स अ वेस्ट पेपर बास्केट. वेस्ट पेपर बास्केट मधनं 5 हातात. वेस्ट पेपर मधला वेस्ट पेपर इज हिअर. हात इज हिअर. हातात कुठला आहे? 2. आणि पेपर कुठला होता टाकलेला शेवटचा? 5. 5. सो आयडियली दिस शुड बी 5. हातात शुड बी 2. दोघेही हळूहळू राईट. ओपन करूया. सो डोंट टेल मी. पेपर इज. आणि थांब 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 थांब. हात हात ओपन एकत्र. तुझ्या हातात कुठला आहे? 2. हे कसं घडलं? हे मला मान्य नाही. हे कसं घडलं? हाऊ डू यू डू दिस? इट्स ओ मॅजिक. गॉड. मॅजिक लिटरली. आता तुला लाईट ऑन करायचं तर बिकॉज युअर नाव फ्लोटिंग हेड ना. हा मी लाईट ऑन करून घेते. 1 मिनिट. येस. There you go. आता मी दिसते निदान. हा ओके. सो काय मजा आली. किती छान ट्रिक होती ही. मला माहिती होतं तू मॅजिशियन आहे आणि आय थॉट बेसिक मॅजिक ट्रिक्स जे आपल्याला माहिती असतात, बट दिस वॉज अमेझिंग. विचारही नाही करू शकत. येस, आय कुडंट थिंक ऑफ इट. आणखी तुझे काही इंटरेस्ट किंवा असं आहे की अदर दॅन आम्हाला जे अजून माहित नाही किंवा तू अजून रिव्हील नाही केलंय?
बाप रे. रायटिंग झालं, डिरेक्शन झालं, रिडिंग झालं, मॅजिक झालं. मी हळूहळू आय ऑल्सो टॉट माय सेल्फ सम VFX, सम एडिटिंग. त्यामुळे मला तसंही गोष्टी करायच्या असतात. इफ पीपल फॉलो मी ऑन इंस्टाग्राम त्यांना माहित असेल मला फोटोशॉपही खूप करायला आवडतं. अरे वा. आणि एनी टेक्निकल बेस स्किल आय लाईक टू टेक. आणि काही क्रिएटिव्ह, बेसिकली एनिथिंग क्रिएटिव्ह. मला गाता येत नाही म्हणून नाही तर मला गायलाही खूप आवडलं असतं. नक्कीच तेही तू नाही करशील असं आम्हाला आता वाटू नाही, लागलेलं आहे की मी प्रयत्न केला आणि सगळ्या गाणाऱ्यांनी नको असं सांगितलं मला. अच्छा. की ते असं ना, स्कूल अच्छा. क्वायर मध्ये असं टीचर टीचर थांबवतात नाही, एक मिनिट कोणतरी सूर चुकतंय आणि हा तू तू नको बोलस असं ते सांगायचं ना, त्यातला मी होतो सुद्धा. अच्छा. छान. आणि अच्छा, मला तू जरा तुझं वर्क स्पेस दाखवू शकतोस की तू कुठे काम करतोस किंवा काही असं पर्टिक्युलर Absolutely. तुझं. We are sort of sitting in my workspace. This is my ओके. रूम जिथे मी युजली माझी कामं वगैरे करतो. ओके. क्विक टूर. इथं एकच खूप वियर्ड गोष्ट आहे जी सगळे बघून जरा शॉक होतील. पण देर इज आय लाईक टू कलेक्ट स्टफ अँड आय लाईक टू कलेक्ट स्टफ दॅट इज रिलेटेड टू फिल्म्स अँड थिएटर आणि हे वगैरे. पण आउट ऑफ कॉन्टेक्स्ट इट लुक्स व्हेरी वियर्ड कधी कधी. आय विल शो यू. सो बेसिकली दिस इज माय रूम जिथं मी युजली बसून लिहितो. छान खिडकीतनं आय कॅन अच्छा. सी व्हॉट्स गोइंग ऑन आउटसाइड. अच्छा. And हा then हा. this is my weird collection of props and memorabilia. Okay, this is like a ventriloquist dummy. कारण मी मध्ये ventriloquism शिकायचो. If anybody is a Harry Potter fan, that's Dobby. हम्म, 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 That's हम्म. the skull from Hamlet. आणि अशा गोष्टी मला जनरली कलेक्ट करायला आवडतात. सो लाईक देर इज अ होल स्पेस डेडिकेटेड टू दॅट इन माय रूम. बापरे. आणि दॅट्स समथिंग दॅट आय हॅव बीन डुईंग फॉर अ लॉंग टाइम. म्हणजे माझ्याकडे आणि सगळ्या माझ्या मला आवडणाऱ्या. काहीतरी मागे इव्हॉल्वर पण दिसतंय तुझ्या या पाठी. दोज आर माय लाईट सेवर्स फ्रॉम स्टार वाव. वॉर्स. नाईस म्हणजे नाईस. मला फिल्म आणि थिएटर रिलेटेड गोष्टी मला कलेक्ट करायला खूप आवडतं आणि दॅट इज आय बीन डुईंग इट फॉर अ वाईल ना. आणि मला ऍब्सोल्युटली. बाकी काही फार शॉपिंग मध्ये इंटरेस्ट नसतो. कपडे बिपडे असलं काही मी घेत नाही. त्यामुळे स्प्लर्ज ऑन दिस स्टफ. हेच इंटरेस्टिंग आहे इतकं. आणि छान विराजच तुझ्याशी गप्पा मारून खूप मजा आली. थँक्यू आणि थँक्यू. आणि तू इतके छान मजेदार किस्से आणि रिअल विराजच पाहायला मिळाला आम्हाला. आणि छान. आपण हा व्हिडिओ आता सेव्ह करणारच आहोत. तुम्हाला सर्वांना हा व्हिडिओ पुन्हा पाहता येईलच. आणि थँक्यू विराजस. ऑल द बेस्ट थँक्यू सो तुझ्या मच. अपकमिंग प्रोजेक्ट्स बद्दल. आपण खूप विराजच तू बाय द वे तुझं फॅन फॉलोईंग इतकं आहे की आम्हाला नुसतं पाऊस पडत होता कमेंट्सचा आणि प्रश्नांचा. विराजसला हे विचारा, हे नक्की विराजसला माझं नाव घ्यायला सांगा. हे निदान 150 लोकांनी 200 लोकांनी तरी म्हटलं. आणि आय डेफिनेटली कांट टेल यू दॅट. बट हे एवढे प्रश्न मी कव्हर करायचा प्रयत्न केला आणि प्रत्येकाची नावं घेऊन नाही करता आलं मला ते. आय एम सॉरी. बट मला असं वाटतं तुमच्या सगळ्यांचे प्रश्न कव्हर झालेले आहेत. विराजसने खूप छान उत्तरं दिली आहेत आणि गप्पा मारून उत्तरं दिली आहेत. त्यामुळे मजा आली. विराजस, थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. थँक्यू फॉर हॅव्हिंग मी. येस. चलो, बाय बाय. बाय.